लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। पुणे सोलापूर महामार्गावर डाळज नंबर 1 तालुका इंदापूर येथे चारचाकी वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून मंगळवारी तारीख 2 सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मुंबई येथे पर्यटनासाठी गेलेल्या 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। रफिक कुरेशी वय 34 वर्ष, इरफान पटेल वय 24, मेहबूब कुरेशी वय 24, फिरोज कुरेशी वय 28, फिरोज कुरेशी वय 27, सर्व राहणार नारायणखेड तालुका जिल्हा मेडक तेलंगणा अशी अपघातात मृत्यू झालेल्या 5 जणांची नावे आहेत। तर सय्यद इस्माईल अमीर वय 23 वर्ष हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील नारायणखेड जिल्हा मेडक या गावातील 6 तरुण मुंबईला पर्यटनासाठी बलेनो गाडी TS 07 GL 2574 मधून फिरायला गेले होते। मुंबईहून परत आपल्या नारायणखेड या गावी जात असताना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्रमांक 1 येथे जोरदार पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने वेगाने असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली। कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडीने 3-4 पलट्या मारल्या। यामध्ये गाडीत असलेले 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकावर भिगवण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा अँब्युलन्सचे मालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण ICU या दवाखान्यात आणण्यात आले, परंतु त्यातील 5 तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले, तर गंभीर जखमी झालेल्या तरुणांवरती पुढील उपचार चालू करण्यात आले। सदर अपघाताबाबतचा पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे हे करीत आहेत। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।